हॅलो. हॅलो. कोण आहे? कोण आहे? मी तन्वी बोलते. हा, मग आईकडे ते फोन. चुकीकडून लागला होता. हो का? बरं बरं. तुमचं नाव काय आहे? माझं स्वामी ओम चॅनल. स्वामी ओमचांद. हा. बर बर. बरं बरं, ठीक आहे. ठेवू काय? हॅलो. समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. बोला मी बोला. म्हटलं तेच आता म्हटलं तुम्हाला दुपारी फोन करते आणि म्हटलं तुम्हाला वेळ आहे की नाही. हो आहे ना मॅडम, बोला ना ते. नाही, आधी सर्वात आधी ना मी तुमचे म्हणजे इतकी फॅन आहे ना की काय बोलायलाच नको. तुमचे नेहमी व्हिडिओ ऐकते. अच्छा. हा हा हा. हा तुम्ही आणि कुठून, नाशिकवरून बोलताय की काय ताई? नाही नाही, मी पुणे जिल्हा जिल्हा. सांगा, जिल्हा सांगा, गाव तालुका काही जिल्हा सांगू नका. जिल्हा पुणे. बरं बरं. हा हा. आणि जेजुरी शेजारी गाव आहे आमचं. अच्छा खेडेगावात अच्छा. राहते मी. बरं बरं हो. बरं. आणि तसं म्हणजे मी 4-5 वर्षापूर्वीपासून तुमच्या सेवेत आहात म्हणजे. व्हिडिओचे सेवेत स्वामींच्या सेवेत आहे. हा. अं, मला आता तुम्हाला आठवते की नाही काय माहिती, माझ्या जाऊबाईंना कॅन्सर होता. बरं. हा. आणि मी फोन केलेला असंच तुम्हाला. अच्छा. तेव्हा तुम्ही मग केंदळे दादांचा नंबर दिलेला. बरं बरं. हा हा. मग ते केंदळे दादांकडून सेवा घेतलेली. कसला कॅन्सर मग होता ताई? त्यांना ब्रेस्ट कॅन्सर होता. अरे बापरे. कुठल्या लेवलला होता, कुठल्या स्टेपला? चौथ्या. अरे 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 अरे. हो. आणि असं झाले ताई की घरात आहे ना की कॅन्सर पेशंट बरेच आहेत. अरे काय म्हणता? हां. हो. असं असं अनुवंशिक कसं? अनुवंशिक असल्यासारखंच आहे. अरे. माझ्या सासऱ्यांना होता ब्लड. हा ते वारलेले आता 15 वर्ष झालं. हा. परत एक सासूबाईंना असं अचानकच कळलं की घशाचं आहे म्हणून. अरे अरे त्यांना अरे. त्यांना ॲडमिट केलं आणि ते चेक करताना काहीतरी असा धक्का लागला असेल ना ते. हा. मग ते त्याच्यातच ऑफ झाले. एक 10-12 दिवस दवाखान्यात होत्या. अगो बाई. म्हणजे माझी मोठी फॅमिली तशी. हा हा. 3 सासरे, 3 सासवा अरे बापरे. हा हा हा. आणि आमचे 7 जावा, 7 दीर आहे आणि असं आहे. अरे वा. मग ते आता सगळे बाकीचे बाहेर राहतात आणि मी इथं गावाकडे राहते. हा 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 हा. तर माझ्याकडे सासरे असतात, सासवा होत्या. हा. आता 3 सासवा वारल्या, बापरे. सासरे वारले आणि 2 सासवा आहेत. सॉरी 2 सासरे आहेत आता. अच्छा अच्छा. हा 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 हा. मग काही सगळं कार्यक्रम हे काय असला की मग बाकीचे येतात. बरं. आणि मग ती जाऊ तुमची काय? नाही, त्या आता ह्या जानेवारीला 2 वर्ष झाली ऑफ झालेल्या. बरं बरं. हा हा हो. हा. ते मुलं वगैरे झालेलं. त्यांची मोठी आहेत? एक इंजिनियर आहे, एक बरं बरं. मेडिकलचं शिक्षण झालेलं आहे. हा 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 हा. पण झालं काय, त्यांना ते अचानकच खोकला हे चालू झालेला हा आणि तेव्हा घेतली होती सेवा हा केंदळेदांकडून. हा. पूर्ण बरं पण वाटत होतं त्यांना. अच्छा. पण ते नंतर नंतर काय झालं, त्यांनी ते पाळलं गेलं नाही. थोडंसं दुर्लक्ष फिरण्यात आलं. केलं. हे झालं. त्याच्यामुळं मग त्याच्यात त्यांना ते परत वाढत गेलं. अशा पेशंटने कसं बरं झालं तरी दुर्लक्ष नाही करायचं. काळजी घेणं फार गरजेचं असतं. ना. आणि आता आमच्या एका नंदेला डिटेक्ट झालंय. अगो बाई. हो. मग त्यांची मुलं केवढी आहेत? त्यांच्या मुलींची लग्न झाली. मग त्यांची कितवी स्टेप आहे ताई? आता त्यांची पहिलीच आहे. हा, मग त्या लवकर बऱ्या होतील ताई. हो, लवकर ट्रीटमेंट बऱ्या चालूच होतील. आहे त्यांना. आणि ट्रीटमेंट चालूच आहे. नॅचरोपॅथी सेंटरला पण न्या ताई. सेवा हं. पण करा, ट्रीटमेंट पण हां. चालू ठेवा आणि नाही. नॅचरोपॅथी सेंटरला पण न्या. हो, नाही आहे. चालू आहे आणि मग तेव्हापासून मी असं म्हणजे तुमचे व्हिडिओ हे ऐकते, हे करते. हं. आणि आता झालं कसं, की मी तुमचे अनुभव ऐकायचे आणि मला अनुभव ऐकताना असं वाटायचं, की हा अनुभव आपल्याला आलाय बरं का, आपण शेअर करूया. पण मग परत तेच परत कसा सांगणार ना. मग मी नाही, स्वामींना काय प्रत्येकाचं हां, जरी तोच असेल, हां, तर शेवटी व्यक्ती वेगळ्या आहेत ना ताई. अनुभव तर मग शेअर केलाच पाहिजे. मी स्वामींशी भांडले. स्वामींना म्हटलं, मला आता सुनीताताईंना फोन करायचंय. पण मला असं वेगळं काहीतरी सांगायचंय. मग मला तुम्ही काहीतरी वेगळा अनुभव द्या. अरे वाह! हं, हं, हं. आणि मग ते परवा दिव्यातलं असं स्वामींचं वाचत होते. हं. माझा 25 तारखेला आता वाढदिवस होता आणि 6 महिने 25 झालं काय? काय. 25 हं? काय? 25 25 फेब्रुवारी.
अरे वा, आत्ताच झाला म्हणजे. हो तुम्हाला आणि वाढदिवसाच्या खूप खूप स्वामीमय शुभेच्छा ताई. थँक्यू थँक्यू खूप ताई. खूप दीर्घायुष्य व्हा, सगळी सुख तुम्हाला प्राप्त होतेत. थँक्यू ताई. हा तुमचा शाब्दिक आधार आहे ना, त्याच्यावर मी खरं कविता तयारी केली अगदी. आणि हो. आणि सोन चाफ्याला काय झालं 6 महिने फुल येत नव्हतं आणि बरं. मी स्वामींना रोज म्हणायचे, की तुम्ही चाफ्याला फुल येईना आणि आता नाही का तुमचं प्रकट दिन आहे तर त्यावेळी एकतरी येऊ द्या. हां, हां, हां. असं, असं आणि मी वाचते आणि वाचताना मला आहे ना असं सुवास येत होता की पण मी आई म्हणायची हां, स्वामी मी माझी चेष्टा करताय ना, हां, की मी हां, तुम्हाला हां. सारखे म्हणते म्हणून मला वास असा येतोय हां, किंवा तुम्ही हां. आजूबाजूला आहे की काय असं. हां, हां, पण हां. परत वाटायचं नाही का मी तुमचे अनुभव ऐकते हां, हां. किंवा कोणाचं असं ऐकून आपल्याला वाटतं तसं नाही का एक माइंड तयार बरोबर. होतं ना, बरोबर, बरोबर. की तसं होतंय का काय, भास होतंय का काय हं. आणि 6 वाजता म्हणजे मुलीने माझ्या हातात फुल आणून दिलं. "अगं मम्मी हे बघ तुला बर्थडेचं गिफ्ट दिलं स्वामींनी." बापरे! कुठून आणलं तिने? त्याच झाडाला आणि मी 8 दिवस झाले बघते त्या झाडाला, कळी पण नव्हती. केवढं मोठं आहे बघा ताई. हो ना आणि मला एवढा आनंद झाला. मी लगेच स्टेटस पण टाकलं, की स्वामींनी मला मला ते फोटो अ, पाठवा हां ताई. हो, हो. पाठवेल ना. हं. आणि मी बघा ना 8 दिवस बघतेय मी त्या झाडाला, फुल नाहीये, कळी अय्या! पण नाहीये आणि 6 हां. महिने झाले त्याला फुल येईना. आणि मी म्हणायचे स्वामी आता प्रकट दिनापर्यंत एक तरी फुल आलं पाहिजे बरं का. हां, हां, हां. असं आणि मग ते केवढा चमत्कार, केवढा चमत्कार बघा. हां ना. आणि गुरुवारी माझ्या मुलीचा इंटरव्ह्यू होता. एवढी मोठी बुधवारी मुलगी आहे तुम्हाला? हो, हो. मला बी-सी-ए तुमच्या आवाजावरून असं वाटलं तुम्ही म्हणजे फार लहान असाल असं वाटलेलं. नाही. हं. बी-सी-ए कंप्लीट झालं आणि एम-बी-एला ॲडमिशन घेतलंय. हां, तर हां, आता हां. तिने 6 महिन्याचा क्लाउड कम्प्युटिंगचा क्लास केला. बरं. हां, हां. तर मग तिला ते 2 महिन्याची इंटर्नशिप करायची होती. मग मी स्वामींना काय बोलले, की हां. तिला एकतर हिरव्या मिरचीची ॲलर्जी, लाल तिखटाची ॲलर्जी तर अगो मग बाई! नाही का जवळपास मिळावं आपलं म्हणजे मी तिला घरचं खाणं देता येईल मला असं. बरोबर, बरोबर. हां. आणि असं बोलले आणि संध्याकाळी मिस्टर बोलले, की तिला आहे कॉल आला इंटरव्ह्यूचा एक. तर हां. 2 महिन्यासाठी तिला आपण इंटर्नशिपसाठी तिथं हे करूया हां, हां, आणि हां. तिचं जर पुढं काम आवडलं तर तिथंच ती सिलेक्शन होईल तिचं. अरे वाह! हां, हां. मी म्हटलं बरं झालं आणि किती 5 किलोमीटर अंतरावर फक्त. बघा किती छान. एवढं जवळ आणि म्हटलं स्वामी दुसरं गिफ्ट दिलं मला न मागता किती तुम्ही गिफ्ट सुंदर. दिलं. म्हणजे तुम्हाला तुमच्या लेकीची काळजी आणि स्वामींना त्यांच्या लेकीची काळजी. हो म्हणजे आणि खरं स्वामींना सांगू तुम्ही का मागितलं, लगेच मिळालं बघा. नाही आणि होतं अहो ताई तसं. मी कितीतरी वेळा आहे ना, मी हं. तुमचा अनुभव ऐकते आणि खरं सांगू का मी असं म्हणायचे स्वामींना, की मला शब्दरूपी कोणीतरी गुरु द्या म्हणजे नाही का माणसातला, हां, की हां, हां. तुमचे संकेत मला कळत नाहीत. तुम्ही मला संकेत देता. कधी हां. चपातीवर ओम उमटतो, कधी अरे वाह! महादेवाची पूर्ण मूर्ती उमटते. फोटो काढलेत ते तुम्ही? हो, काढलेत अहो. मग आणि पाठवा ते मला सगळे. हां. काय होतं मी असं सगळ्यांना दाखवते ना, मग कोणाचा विश्वास बसत नाही ना. हां, की हां, हां. हे आहे खरं म्हणून. तो माइंडमध्ये काहीतरी चालू राहतं तुझ्यासारखं म्हणे. हां, त्यामुळं हां. ते तुला असं वाटत असेल. काय वेडे लोकं आहेत ते. हां. हां, मग मध्ये तुम्हाला मी टाकले पण होते बघा फोटो. ते ना माझं ताई काय सेटिंग झालंय काय माहिती. ते हां, ना हां, हां. आठवड्याभराच्या आतच सगळं डिलीट होऊन जातं ते. हां, हां. आणि मग ते सातारच्या ताईंचा अनुभव हां, ऐकते. हां, हां, परत हां. ते नाही का एक ताईंनी सांगितलं की मी ते 4-5 ठिकाणी तो फॉर्म भरला होता ह्याचा. ते काय त्यांचं हे करायचं होतं नाही का स्टेजवर जाऊन बोलायचं होतं. हां, 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 हां. विद्यार्थ्यांना सांगायचं होतं. बरोबर, बरोबर. तर मी म्हटलं, एवढं वय झालंय, एवढं ते शिकतायत, हे करतायत, अपयश आलं तरी हार मानत नाहीत. तर मग आपण तर काहीच नाही ना. बरोबर. आणि अगदी. 6 महिन्यापूर्वीपर्यंत असं वाटायचं, की आपल्यालाच हे सगळं का म्हणजे मीच का करायचं? हां, वयस्कर लोकांचं मलाच का? मग माझ्या मिस्टरांना मी म्हणायची, हे सगळे बाकीचे बाजूला राहतात, मग मला एकटीलाच हे करावं लागतं. हां, हां. असं म्हणजे मी बोलायची. पण ते तुमचे जसे-जसे अनुभव म्हणजे मी स्वामींना प्रश्न विचारायचे ना. हां, हां, हां. की स्वामी असं माझ्यासाठी का म्हणून? मग हां, ते हां. तुमचे जे अनुभव मी ऐकायला लागले. आधी हां. डीपमध्ये ऐकत नव्हते. नंतर मग मी शब्दानुशब्द व्यवस्थित ऐकायला लागले. त्यातून मला कळायला लागलं की आपण चुकतोय. हां. की आपल्याला हे दिले हे स्वामींनी खूप दिले. बाकीच्यांना भाग्य किती दुःख आहे. आहे आणि आपल्या भाग्यात आहे ना ताई, हे कोणाच्या हो, भाग्यात आहे एवढी मोठी फॅमिली आणि एवढी सेवा करायला मिळणं. हो. काय होतं घरी पण माझ्या म्हणजे माहेरी पण तेवढी मोठी फॅमिली आहे अरे आणि इकडं वाह! पण हो आणि आणि हे इकडं पण भूषण आहे, हा मोठा दागिना आहे तुमचा. हो. पण फक्त वाटतं कसं, की नाही का म्हणजे मी करते तर मला सगळ्यांनी म्हणावं, "हां, मी करते" म्हणून, की बाकी हां. आपल्याला काही म्हणजे मोठी अपेक्षा नाही, की एवढं मला द्यावं किंवा एवढं माझ्याकडे बरोबर. असावं म्हणून. हां, हां, हां. बाकीची कमवतायत, बाकीची जे ते स्टेबल आहेत.
हा हा पण हा आपल्यासाठी निदान 2 शब्द प्रेमाचे असं. अगदी बरोबर आहे. हा प्रेमच हां, महत्वाचं असतं हो ताई. हां. तर मग आता माझे पुतण्या बोलतात, येतात की राहतात. मग आई-वडिलांना ओरडतात, की "नाही आंटी किती करते. मग हा तुम्हाला पण गेलं पाहिजे, राहिलं पाहिजे बरोबर आहे, आजी-आजोबांसाठी नाही का. बरोबर आहे, आता बरोबर. आजी तर गेल्या, आजोबांसाठी तर गेलं पाहिजे." अगदी बरोबर आहे. किती हो. त्यांना समजतं बघा लहान असून. हो आणि मग मला ते कुठेतरी वाटलं, की स्वामींनी मला कुठेतरी ही पोचपावती दिली, की ह्या अगदी मुलांना कळलं बास झालं. बरं, अगदी बरोबर, अगदी हो. बरोबर आहे. आणि ते शहरात राहतात म्हणून काय झालं, त्यांनी पण करायला पाहिजे खरं, पण ते हो. त्यांच्या भाग्यात नसेल हे पुण्य मिळवणं ताई. हां, मग मी जसं-जसं तुमचं ऐकत गेले ना, की हां. तुमचे जे हे मी नाही का मगाशी म्हटलं, की स्वामींना मी म्हटलं शब्दरूपातला कोणीतरी गुरु द्या हां, हां. आणि ते तुम्ही मिळाला मला माहितीये आई का. गं! खरंच अहो आणि मला जर मी ऐकता-ऐकता जर कोण मध्ये बोललं ना, की बाबा काहीतरी सांगतं ना, विचारतं कोणीतरी हां, काहीतरी. हां, हां. मग मी ते रिपीट परत तुमचा लावते तो व्हिडिओ, हो. की संपूर्ण परत ऐकते, की नाही मला हे शब्द ऐकायला मिळले नाहीत म्हणून. बरोबर. प्रत्येकाकडनं ना ताई हं. घेण्यासारखंच असतं. अगदी लहान मुलगा असेल ना, हो, त्याच्याकडनं पण खूप काही ज्ञान मिळत असतं. आणि हो. आता तुम्हाला सांगते माझे वडील जसे आता 90चे आहेत ना, तसे हां, माझे सासरे पण 90चेच आहेत. हां. पण वडील म्हणजे नाजूक आहेत, सासरे जरा भक्कम आहेत. पण हं, त्यांचं मला करावं लागतं ना, तर मी हं. भाग्यवान समजते स्वतःला, की हो, स्वामीच येतायत माझ्याकडे हे. वडील हो, झालं काय, सासरे झालं काय, यांचं करण्याचं भाग्य मला मिळतंय. हो. हे सगळ्यांच्या भाग्यात नसतं ना ताई. हो ना, मग ते मी कुठेतरी तुमचं ऐकत गेल्यानंतर माझं काय होतं, मी करते भरपूर, हां. पण मग मला कसं होतं 2-3 वेळा जर असं कोणी बोललं, की मग 4थ्या वेळी माझा असं म्हणजे स्वभाव असा आहे चिडका, फटकं की होतं. फटकन बोलून जाते. हां, की मग मग ते ते केलेल्याची किंमत राहत नाही. हां, मग ते समोरचं नाराज होतं, की का असं, असं हां, होतं माझं हां, हां, हां. आणि मग मिस्टर मला ओरडत राहतात, की "तू करण्याचं काही चीज राहत नाही मग त्याने." हां. आणि पण असं. मग ताई हे करायला मिळतंय आपलं भाग्य आणि ज्यांना असं हे कोणाला करायला मिळत नाही ना, हां, म्हणजे ते ना म्हणजे असे करत नाही, ते नक्की हां, पुढच्या जन्मी अनाथ आश्रमातच त्यांना जावं लागतं. कारण त्यांना जर गोडी नाही कोणत्या नातेवाईकांची, तर हां. मग यांना देव अनाथ आश्रमातच टाकणार ना जन्माला येतानाच मग. की तुला हो माणसाची ना. गोडी नाही ना, जा बाबा तू अनाथ म्हणूनच जन्माला जा तिथे. अनाथ मग आश्रमातच राहा. माझी ही चिड-चिड कधीपासून कमी व्हायला लागली, की जेव्हापासून तुमचे 6 महिने झाले मी डीपमध्ये ऐकायला लागले व्हिडिओ, की हां, तुमचं म्हणजे हां, किती हां. दुःख आहे लोकांना, किती हे. तसं बरोबर. मला काहीच नाही, फक्त व्यवस्थित करायचंय. मी काय माझ्या आहे असा तू आपलं 2 वेळचं करून खाऊ घालावं लागतं. थोडेसे हो, कपडे भांडे बाकी काय. हो, बाकी तर काही जणांना तर ताई कष्ट करा, हो, करून खाऊ घाला, परत हो, ते धुणे भांडे सगळं आवरा. साधं नसतं ताई. आणि हो, तेवढं चालत्या-फिरत्या आहे. माणसाचं करायला काय हो, बिघडतं? मी अंथरुणात पडलेल्या माणसांचं करतात लोकं. हो, मग तुम्ही अगदी माझ्या आईसारखं बोलता. माझी आई काय बोलते, हं, की माझ्या 2 नंबरच्या सासूबाईंना थोडंसं डोक्यात हे होतं ना, हं. तर म्हणे, की "तुझं एखादं लुळं-पांगळं बाळ असतं, तर तू सांभाळलं नसतंस का?" अरे वाह! मग किती छान आहे आई हां. तुमची. हो, तसे बोलायचे. बापरे! "तसं तू तुमच्या बोलत आईला जाऊ माझा नको." नमस्कार सांगा ताई. नाही खरं आहे अहो ते आणि ती अशी पण कसं प्रत्येकाला आई मिळाली पाहिजे चांगलं सांगणारी. हो. ती ओरडायची, की "तू त्यांना बोलत जाऊ नको." ते असं थोडे विचित्र वागायच्या किंवा कुठं असं निघून जायच्या. हां, मग मला हां. शोधून आणावं लागायचं. असं ते डोक्यात हे असल्यामुळं ताई पण ते आहे ना ना तो अल्झायमर नावाचा आजार असतो. हं, आता सेम माझ्या मुलीच्या लग्नाला आता 12 वर्ष होतायत आणि हं. तिच्या सासऱ्यांना आता झालंय 1-2 वर्षापासून हां, हां, हां. अल्झायमर. तर ताई ते पण असेच कुठे पण निघून जातात. कधी तर हां, त्यांना कळत नाही. तर हां. कधी-कधी म्हणजे कपड्यांमध्ये सगळं होऊन जातं. हो, हो. तसंच म्हणजे व्हायचं. आता तिच्या सासूबाई खूप चांगल्या आहेत, त्या तर करतातच. हां. पण समजा चुकून कुठे गेल्या, तर मग हं. येतं हिच्यावर, हिच्या मिस्टरांवर करायची वेळ. हो. पण ती आनंदाने करते माझी मुलगी. तिला हां, फार मग दया येते त्या सासऱ्यांची उलट. होय ना. मी हं. पण करायचे. पण काय व्हायचं, की मग म्हणजे अशी त्यांची मुलं बोलायची ना मला. मग आणि सुना पण म्हणायच्या, "आम्ही करणार नाही, आश्रमात ठेवा." मग मला असं वाईट वाटायचं कुठेतरी, की बरोबर. मी एवढं करते आणि त्या पण बोलायच्या. म्हणजे सासूबाई पण बोलायच्या. ते थोडं-थोडं डोक्यात हे असल्यामुळे बोलायच्या. बरोबर. पण त्या इतकं महादेवाच्या भक्त होत्या ना ताई ताई हां, तुम्हाला सांगते, हां. त्या पूर्ण शिवलेलं अमृत रोजच्या रोज वाचून काढायच्या. बापरे! हो, रोजच्या कमाल, कमाल. 3-3, 4-4 तास त्या बसायच्या ना आणि बापरे! आमच्या इथं काठीबारस म्हणून यात्रा असते ह्याला हां, तुळशीच्या लग्नाच्या दिवशी. हां, तर हां. ते 12 दिवसाचे उपवास असतात आम्हाला. पूर्ण बरं. गोड खायचं आणि तर हं, तेव्हा त्या पुतण्याचं ते वार आलं महादेवाचं. हं. तर सगळे बोलले, की त्याच्या आजीची पुण्याई, की ते बरोबर. महादेव त्याच्याकडे आले खरंय, खरंय. आजीचीच आणि पुण्याई.
हो आणि त्यांनी जे मूर्ती आणल्यात ना घरात ते नागाची पिंड नसू हा नये हा म्हणतात. हा हा तर मी असं विचार केला एक की सगळे म्हणतायत तर मग पाण्यात सोडून द्यावी. हा हा तर मला स्वप्नात येऊन सांगितलं की मी ज्या मूर्त्या आणल्यात ना हा त्याच्यात सत्पण आहे, तू सोडून देऊ नकोस. आणि हा. मी तरी पण विचार 2-3 वेळा केला की नाही सोडायची. तर साक्षात आहे ना हा. 2-3 वेळा साप निघाले घरात. बापरे, बघा ताई. हो. हो, अहो मला तुम्हाला तर ना लगेच संकेत दिले. हो आणि मी तुम्हाला एक फोटो पण टाकते. हं, असं अंगणात पाणी सांडलं होतं. चौकोनी वाडा आहे असं जुन्या टाईप हं. आणि अंगणात पाणी सांडलं तर त्या पाण्यात नागाची मूर्ती तयार झाली पाण्यात. बापरे, मला सगळे फोटो पाठवा हो, ताई. खरंच पाठवते. हं. म्हणजे मला कधी-कधी आश्चर्य वाटतं की हे काय आहे नक्की? ताई अं, आहे, ही फार मोठी शक्ती आहे. त्या शक्तीच्या पुढे काहीच आपलं चालत नाही बरं. हो, तेवढं आहे, तेवढं आहे. हं, मी खरं. मग आणि आम्ही नावं ठेवायचो. आम्ही 6ही-7ही जावयांना नावं ठेवायचो त्या हं. सासूबाईंना, की तुम्ही ते वाचताय. आणि जेव्हा मी तुमच्या थ्रू स्वामी सेवेत आले, हां. की नाही तर आपण करूया काहीतरी नाही का मानसिक आपल्याला आधार. हो, हो. तेव्हा मला कळायला लागलं, की त्या वाचत होत्या, त्या काय सांगत होत्या आणि काय बोलत होत्या. हां. त्याला आपण ते वेडे पण म्हणत होतो. बघा. मग असं. किती मग छान, किती छान. बाई तुमच्याकडे सगळी म्हणजे भक्ती पण तेवढीच आहे ताई तुमच्या घरामध्ये हो. आणि तुम्हाला इतकं सुख प्राप्त होतील ना, तुम्ही विचार नाही करू शकणार. आधी म्हणजे माझ्या माहेरी कसं फक्त महादेवाला आमची आई मानते. हां, बाकी घरातले पण सगळे आणि बाकी असं जास्त कोणाचं नव्हतं वेड. हां, आणि मला उपवास हे काही नव्हते अगोदर. तर हां. मग लग्न झाल्यानंतर इथं पण आमच्या घरी तिकडे पण नॉन-व्हेज असायचं, इथं पण नॉन-व्हेज. तर मग नंतर मला असं झालं की हे रोज-रोज नको बाबा. म्हणजे आधी आवड होती आणि नंतर मग ते स्वामींचं करायला लागले, महादेवाचं करायला लागले. मग ते पूर्ण बंद झालं हो. खाणं-बिणं. तर हां, ते माझ्याकडून 16 सोमवारचं व्रत होतं आणि हां. माझ्याकडून अशीच ती पिंड हरवली गेली म्हणजे ते निर्माल्यात गेली. आणि अगो इथं बाई! हां, शेती जवळ आहे आणि असंच डेट जवळ आलेली. हां, तर हां. मी असं विचार केला की नाही का आता पाण्यात आता कधी हे सोडायचं. हां, सोडून द्या. त्याचं मग ते सोडलं मी बाहेरनं. हं. आणि नंतर मग परतच्या सोमवारी विचार करते तर मूर्ती कुठे? तर ती हां. पिंडच नाहीये आणि एवढं त्याच्यात दिलं की प्रसाद जर राणीने दिला नाही तर तिला एवढी शिक्षा भोगायला लागली. हां. ते नाही का सोने चांदीची हो ताटं ना, भरून हो. दिली तिनं चुरम्याचा प्रसाद दिला नाही. हां, हां. तर असं वाटलं नाही बाबा आपल्याकडून चूक झाली. मग मी माफी मागितली महादेवांची, की मी आता जे नॉनव्हेज सोडले ते हं, मी पूर्ण बंद करेन. पण हं. मूर्ती सापडू द्या नाही का. मला ह्याच्याबद्दल काही शिक्षा होऊ नये किंवा म्हणजे बरोबर. घरातल्यांना काही हां. त्रास होऊ नये. हं. तर ताई ते शेत नांगरलेलं, फणलेलं त्याच्यात ते मूर्ती आहे अशी पिंड आहे ना, हां. निम्म्या शेतात मी चालत गेले तर ते मला आहे अशी पिंड सापडली. आणि तुम्ही तर ते पाण्यात सोडलं होतं दुसरीकडे ना? नाही म्हणजे प्रॉब्लेम यायचा म्हणून मी काय केलं पाण्यात सोडायचं तर ते शेतात झाडाखाली नेऊन टाकलं होतं. अरे वाह! नाही आणि शेतातच टाकलं पाहिजे. पाण्यात कधीच हो, सोडू नये निर्माल्य. ते हां, पाणी पण खराब होतं. त्या पाण्यातल्या जीवांना पण त्रास होतो. हो, म्हणून कुठेतरी मातीत खड्डा खोदायचा आणि हो. त्याच्यात हे निर्माल्य टाकायला पाहिजे. हां, ते तुम्ही खरं सांगताय. हं. पण हे बघा बाकी तुम्हाला खरे. सापडले हां? हो, खरंच सापडले आणि एवढं नांगरलं, फणलं तरी त्या म्हणजे पिंडीला काहीच झालं नव्हतं ताई. वाह! हो, किती मग तुमची मी ऐकली ना प्रार्थना? मग मी असा विचार केला, की जाऊ दे मग आपल्याला एवढं महादेवांनी हे केलं म्हणजे नाही का पिंड बरोबर, आहे अशी बरोबर. सापडली. मग मी सोडलं ते नॉन-व्हेज वगैरे सगळं म्हणजे नाही, बंद खूप केलं. छान, खूप छान. आणि आता म्हणजे करते तसं देवाचं, पण जसं जमल तसं सेवा करते मी आपली. हां, तसंच करायचं. जास्त त्रास घेऊन आणि ताण घेऊन, टेन्शन घेऊन नाही करायची सेवा. मग ती आपली मग पोचत पण नाही टेन्शन घेऊन. हो ना, जसं आपल्याकडनं होईल तसं करायचं. हो ना. मग खरंच छोटे-छोटे अनुभव येत गेले आणि मी जसं-जसं कोणाला आता माझ्या भाचीला सांगितलं, भावाला हं. किंवा बहिणीला, तर हं. ते पण असे स्वामी आधी ऐकत नव्हते. हां. सगळे ओरडायचे, "देवऋषी आहेस का तू? तुला काय कळतं का?" मी फोटो टाकायचे ना असे, तर सगळे ओरडायचे, की "काय वेडेपणा आहे हा?" आणि आता तेच सगळे स्वामी सेवेत यायला लागलेत आणि त्यांना अनुभव येत गेले अहो ताई. मी तुमचे हां. कोणी ऐकू नाही तर नाही ऐकू, मी तुमचे व्हिडिओ शेअर करत राहायचे त्यांना. अच्छा. हो का? आणि मग ते सारखीच करते, शेअर सारखीच करते म्हणून ते ऐकायला लागले, बघायला लागले. नाही, हे मग तसे व्हिडिओ ना ताई शेअर केलेच पाहिजे. आता हो. कितीतरी सेवेकरी आहेत ना, मी बघते त्यांच्या स्टेटसला असतात. हां. तर त्या स्टेटसवरनं एखादा तरी व्हिडिओ कोणाला तरी ऐकायची बुद्धी झाली आणि तो सेवेत आला, तर हे आपल्याला पुण्य मिळतं ना ताई.
हो ना. आणि बऱ्यापैकी तुम्हाला सांगते आता माझ्या नात्यातले 50% नातेवाईक आहेत ना स्वामी सेवेत आलेत, म्हणजे वा त्यांना वा अनुभव पण वा तसे आले अहो. वा वा किती छान. आणि हे खरं झालं कुणामुळं सगळं, म्हणजे तुमच्यामुळं. मी आपलं तुमचं म्हणजे हे करत गेले. नाही हो ताई, मला काही नका ते श्रेय देऊ. नाही, खरंच शेवटी आहे. ज्याच्या त्याच्या पुण्याचा भाग आहे तो येतो सेवेमध्ये. आणि एवढं म्हणजे तुमच्यासारखं कार्य आहे ना कोणालाच जमणार नाही, कोणालाच. ते स्वामी म्हणजे करून घेतात. खरंच करून घेतात स्वामी तुमच्याकडून करून एवढं घेतात. तुम्ही. माणूस म्हणजे म्हणतात ना सगळे की एक शिक्षकच गुरु म्हणून लाभला ना, तर मग जीवनाचं मग तो व्यक्ती ना समोरचा कुठल्याही वयातला असू द्या, पण बरोबर ते बर. जे तुमचे शब्द आहेत ना ते हा एवढे मनाला भावतात की म्हणजे समोरचा खरंच त्या म्हणजे चुकीच्या वळणावर जात असेल ना तर अगदी बरोबर वळणावर चालायला बरोबर लागतो. हा बरोबर बरोबर. माझा अनुभव आहे स्वतःचा खरं ताई. नाही खरंय, हे तर खरंय. मी मार्गदर्शन चांगलं मिळणं गरजेचं हो, असतं. माझा स्वभाव इतका चिडका होता ना, मी म्हणजे घरात थोडं का होईना काय झालं की वाद घातल्याशिवाय पर्यायच नाही असं होतं. हा, हा, हा. पण जसं जसं तुमचं ऐकत गेले, लोकांची दुःख ऐकत गेले, मग आपल्याला बाबा हे काहीच नाही असं वाटायला लागलं. बरोबर बरोबर. असं. खूप छान ताई, मी शेअर करते हा. हां, थांबा ना आणि मला एक म्हणजे 2 बरं. मिनिटं. हा मी हा. तुम्हाला एक कविता ऐकू दाखवते. अरे म्हणजे हो आता हो हो. कसे कसे हो. शब्द आहेत काय माहित नाही, पण मी आपलं हा हा. एक हे करते. श्री स्वामी समर्थ. ते स्वामी समर्थ ताई. गुरु माऊली वडील माझे, माझी माऊली स्वामी माऊली आई, हा. शब्दरूपी आधार माझा तू सुनीताताई, हम्म. शब्दरूपी तहानलेल्या आम्हास मायेचा ओलावा, भावनेचे अडकलेल्या झऱ्यास नदीचा प्रवाह तू, अश्रूंचे बांध वाहती तुझ्या कवेत ताई, दुखऱ्या मनावरी शीतल वाऱ्याची झुळूक तू ताई, कधी होतीस कुणाची आई, कधी अधिकारवाणीने ताई, समजाविते तू जीवनाचे सार, जिथे सुखात सगळे वाटेकरी, दुःखात मात्र नातीच दूर जा सारी, तिथे तुझे शब्दच होते औषध रूपी आधार, सांग ताई किती मानू मी तुझे आभार. गो. आणि असे भरून आलं हृदय, एकदम भरून आलं. धन्यवाद स्वामी माऊली सुनीताताई सारखी वटवृक्षाची सावली, तू दिली आम्हास जिथे दुःखाची झळ कमी होती. असं मी आपलं खूप म्हणजे आपलं खूप छोटस खूप छान ताई. म्हणजे मला भरून आलं सगळं हे ऐकून. खरंच. छोटस आपलं म्हणजे मला सुचले पण किती म्हणून मग हुशार आहात मगाशी. तुम्ही. एवढं छान तुम्हाला सुचलं. अजून सुचतील ताई. हो. असं तुम्ही ना लिहून काढत जा सगळं. जेव्हा जेव्हा आठवलं ना, हा. 2 ओळी जरी आठवल्या तर लगेच त्या वेळेला लिहायच्या. म्हणजे मग खरंच तुम्ही एक असं आधार आहे सगळ्यांना, हं, की म्हणजे बाबा कुठं तिथं आपण भावना व्यक्त करू शकत नाही ना, तिथं हं. तुम्ही ते ऐकून घेता. ऐकणारं पण कोणीतरी पाहिजे अहो. बरोबर, आणि मी बरोबर. कधी कधी ऐकते ना असं निगेटिव्ह पण असतात ना, नाही का वाईट शक्तींनी त्रास दिलेला असतो हे, हो, तर हो, हो. तुम्ही ते पण किती ऐकता ना, तर मी असं वाटतं की मी स्वामींना म्हणते की सुनीताताईंना किती हे होत असेल की हे निगेटिव्ह ऐकून, किंवा ते मध्ये एक मुलाचं बघा ते नाही का हो, लेडीजला मारलं ते फार होतं वेळ. हो, हो. ते मुलाला, तर तुम्ही नाही का परतच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मी मेसेज करून विचारलं ताई तो मुलगा कसा आहे 5 वर्षाचा, हो, हो ना. तर मी म्हटलं की अनुभव ऐकून लोक सोडून देतील पण ह्या ताई नाही, मी काळजीने त्यांना. पाठपुरावा करत राहते, पाठपुरावा करत हो ना. राहते. परत ते एक त्या ताई त्यांना नाही का पोटाचा आजार होता, हं, त्या हं. जुलाब व्हायचे, तर हो. त्या ताईंचा सुद्धा किती मोठा अनुभव त्यांनी हो ना, सांगितला. हो ना. म्हणून ना ताई, मला आता ना एक वृद्धाश्रम काढते मी. हा मला अजून प्रॉपर असं गाईडन्स मिळत नाही, की कसं करू, काय करू? हा 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 मला अशी म्हणजे गव्हर्नमेंट कोट्यातनं कुठून असं जागा मिळते म्हणतात. हा माझ्या संस्था तर आहेच. पण हम्म, म्हटलं आता त्याच्या अंडर मला ते वृद्धाश्रम काढायचे, किंवा आता ते ताई आहेत ना त्या ताई. हम्म, हम्म. तर आता जर माझा तो वृद्धाश्रम किंवा असता, तर मी जाऊन ओढून आणलं असतं त्यांना सरळ. पोलिसांच्या ताफ्यासहित गेली असती आणि हो त्या ना. म्हणजे बाळासहित मी घेऊन तुम्ही आली असती. इतका आधार माझा देता जीव आणि एवढा तडफडतोय त्या ताईंसाठी. मग काय खूप अहो ते तडफडतोय. खिळे ठोकायचे हे करायचं काय, आणि किती आत्ताच्या काळात कोणी नाही ऐकून घेत अहो कोण हे. ऐकतं बिचारीची काय एवढीशी चूक. काय त्या एवढी चूक भावना ना. काय कोणाजवळ प्रेम करत नाही का हो माणूस? हो ना, बघा व्यक्त तर ना, तर करतो. काय एवढी मोठी शिक्षा त्या गोष्टीची. हो ना. आता आम्ही कसं शेतकरी लोक म्हणजे सकाळ संध्याकाळ जरा घरात हे असतं, त्यामुळे मी तुम्हाला मेसेज केला की दुपारी फोन करू का म्हणून. हां, हां, आणि हां. असतंच ना थोडंसं घरात असं की असतं. बाबा. बरोबर आहे, बरोबर हा. आहे.
मग ते की म्हणून मी तुम्हाला हे केलं आणि मला हे म्हणजे व्यक्त काय करायचं होतं, अनुभव तर आहेत अजून मी नंतर शेअर करेल. हो, पण नक्की मला करा हे ना. तुमच्यापाशी काय व्यक्त करायचं होतं, की तुम्ही एवढ्यांचा हे करताय, की तुम्ही इतक्या लांब आहे, तुम्ही कधी आम्हाला बघितलेलं नाही, आम्ही तुम्हाला बघितलेलं नाही. बरोबर. तरी तुम्हाला त्या भावनेतून अटॅचमेंट एवढी, की मग हो. मग ते सख्या नात्यातल्या लोकांना का बरं असं जाणवत नाही, की आपल्या समोर ह्या जिता हो जागता ना, का व्यक्ती आहे. एवढे लोक कठोर आहेत. आता मी ते दादाश्रींचं पण आहे ना माझं, त्यांचं हो, पण तेच आहे, की प्रेम द्या, फक्त तुम्ही प्रेम हो. द्या. मी आणि ते पण ऐकलं भावाचा तुमचं. भुकेलाय, देव भावाचा भुकेलाय. हो. मी ते तुम्ही बोलत होता ना, ते हं, सातारच्या ताईंशी पण आणि दुसऱ्या ताईंशी. मग मी ते पण बघितलं व्हिडिओ बघितले ना? बघितले त्यांचे. हां. दादाश्रींचे मैत्री बोट काय म्हणून हो, काय टाकायचं. सुंदर आहेत अहो. काय तेज आहे म्हणजे ताई त्यांना, समोर तर अजूनच तेज आहे. हो. हं, आणि मी ते ऐकलं ना, तुम्ही नाही का बोलला, की हं. असं आपण जर त्यांना सांगितलं, तर ते आपल्या स्वामींपर्यंत म्हणणं पोहोचवतात. हां, हां. मग त्यांच्या ना ताई ते हां, डिवाइन लाईट आहेत. आता मी आणून ठेवलेत भरपूर तिथून. हां, तर आता जे माझ्या संपर्कात येतील, आता मी पुण्या साईडला येणार आहे, तेव्हा मी जेव्हा हां. कळवेल, की जेवढे हो. सेवेकरी येतील मग मी सगळ्यांना ते देणारच आहे. हो. हां. मग ते सातारच्या ताईंचे तुम्ही अनुभव शेअर करताना तो नंबर दिलेला बघा मध्ये तुम्ही. हां, हां, हां. तर मी करत होते ट्राय. म्हणजे सातारा माझं माहेर आहे ना, तर मग अच्छा, अच्छा. माझ्या जरा भावाच्या घरी पण प्रॉब्लेम आहेत थोडेसे. हां. तर मग ते बघायचं होतं त्यांना घर जाऊन बांधलं. भेटायला सांगा ना मग तिथल्या मठात. पण कोणत्या मठात म्हणजे असं साताऱ्याच्या त्या मठात असतात ना ताई, एकदा कुठलातरी व्हिडिओ बरं सांगितलाय. तुम्ही हां, सांगितले त्यांनी ते डोंगराखालचा व्हिडिओ हां, हां. म्हणजे मठ म्हणून. हं. पण त्याच्यात नाव काही नाहीये. पण तुम्ही मला मग पर्सनल सांगताल का मेसेजमध्ये की कोणता मठ आहे तो ताईंना विचारून? बरं, म्हणजे बरं. असं आणि पब्लिश ना नाही त्यांच्या त्यांना व्हिडिओमध्ये कमेंट जरी केली ना ताई, हं. तर ताई स्वतः सांगतील. हो का? साताऱ्याच्या ताई. हो, हो. कारण त्या कसं बोलल्या की पब्लिश नको ना करायला असं म्हणजे लगेच हे पत्ता वगैरे. तर मी हां, म्हटलं हां. की नाही तो स्वतःचा पत्ता नाही सांगणार, पण मठाचं हां. सांगतील ताई त्या केंद्राचा. हां, त्या मठामध्ये जरी त्या भेटल्या ना, हां, हां, हां. थोडंसं म्हणजे घरातच प्रॉब्लेम आहे थोडासा. होईल, मग होईल ते पण सगळं नीट हां. होईल त्यांचं. हो. त्यांना फक्त तारक मंत्राचं तीर्थ मात्र घरात शिंपडायला सांगत जा. हं, हं, हं. हं. हो. आणि केंद्रे दादा जसं सांगतात ना, की अमावस्येला हं. घरात नारळावर ते कापूर पेटवून हां. घरातनं सगळीकडनं फिरवून ते नारळ बाहेर हां, हां. ठेवायचं. ते हां. करायला सांगा. आहेत त्या केंद्रे जर छोट्या-छोट्या 2 गोष्टी मिनिटं भरपूर सांगितल्यात केंद्रे दादांनी हो, आपल्याला. 2 मिनिटं तुम्हाला वेळ आहे का? मी अजून केंद्रे दादांचा अनुभव सांगते तुम्ही नाव सांगा, काढलंय म्हणून. सांगा. हां, हां. माझी मैत्रीण आहे, हं, माझ्या शेजारच्याच गावातील क्लासमेटच आहे. हं. तर ती अक्षरशः आहे ना, इतकी जीव आयुष्याला कंटाळली होती, की तिनं औषध प्यायला घेतलं होतं. अरे बापरे! आणि असंच तुमच्याकडून मी नंबर घेतलेला त्या जाऊबाईंसाठी. मग मी ते दादांना फोन लावला हं. आणि तिनं बाटली घेतलेली मुलाचा फोन आलाय तिचा, की तिनं असं-असं मावशी करते ती मम्मी आणि बापरे! तिला हे कर. आणि मग मी काय केलं, की केंद्रे दादांना कॉन्फरन्सला घेतलं आणि दादांनी एवढं छान समजवलं ना, की 15 मिनिटं नाही म्हणे तुम्हाला मरायचंय ना, अगोदर समजून सांगितलं. हं. ती काय ऐकेच ना, नाही का म्हणजे हां, हां. तिचं ते माइंडच हे झालं नव्हतं ना. बरोबर. मग हां. ती म्हटले, "ठीक आहे, तुम्हाला जर हे करायचं ना, मग तुमच्या मुलांचा विचार करा, की हां, हां. तुम्ही असताना जर तेवढे हाल आहेत, तर हां. नसताना काय होईल?" आणि बरोबर. स्वामींनाही पटणार नाही, की तुम्ही त्यांच्या ह्याच्यात हो, सेवेत हो, आलाय आणि तुम्ही हो. असं करून वरती मग आत्मा तरी वरती घेतील का ते? मग नाहीच घेणार स्वामी, त्यांच्या मग दरबारात घेणारच नाही. आणि खरंच स्वामींचे आभार, तुमचे आभार आणि दादांचे पण आभार, की त्यावेळी त्यांच्या शब्दांनी काय जादू केली. तिनं ते सोडलं आणि अजूनपर्यंत ती मला म्हणते, की खरं मी दादांमुळं आणि अरे वाह! ताईंमुळं म्हणजे तू हे केलंस मला. हं. मी सांगते ना सारखं सुनीताताईंची ऐकत जा. हां, मी पण हां. ऐकते, तू पण ऐकत जा. मी तिला शेअर करत राहते सारखं. हां, 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 हां. की तू हे ऐक, हे कर, ते कर बरोबर, बरोबर. असं. ते मग खूप खरंच छान जीव ताई. वाचले अहो तिचे माहितीये मग का? बघा जीवदान मिळालं ना. हो, केंद्रे दादांचे आभार आहेत बाबा. हो. खरंच अहो. खूप छान ताई. मी शेअर करते. हो, हो, आणि ना हो. तुमच्या आईला माझा प्रणाम सांगा आणि मला ते सगळे फोटो पाठवा ताई. हो, हं? हो. पाठवते, हं. पाठवते. श्री हो. स्वामी हो. समर्थ श्री ताई. स्वामी समर्थ. हो.